नमस्कार. आज आपण गुलाबजामुन बनवणार आहोत. हे लागणारं साहित्य हे प्रीमिक्स आहे, दूध आहे, साखर आहे, पाणी आणि वेलची आहेत. आता आपण पहिलं साखरेचा पाक बनवूया. इथे पाणी घेतले मी 1 ग्लास, 2, इथे मी 3 ग्लास पाणी घेतले. आपण साखर घेऊया. 1 वाटी, 2, 3 वाटी साखर घेतली. अजून थोडीशी 3 वाटी साखर घेतली. आता आपण गॅस चालू करूया. हे गॅसवर ठेवूया. पहिला आपण पाक बनवूया. पाक जरा उकळू दे चांगलं, मग वेलची वगैरे टाकूया. आता पाक तयार होईपर्यंत आपण हे प्रीमिक्स मळून घेऊया आणि गुलाबजामुन तयार करूया. तोपर्यंत पाक आपलं तयार होईल. 1 वाटी, 2 वाटी, 3 वाटी प्रीमिक्स आहे. आणि थोडं थोडं दुधामध्ये मळून घेऊया. याला जास्त न रगडायचं नाही, जेवढं होईल तेवढं हलक्या हलक्या हाताने मळून घ्यायचं. मग गोळे तयार चांगले होतात आणि तळल्यावर चांगले सॉफ्ट होतात. म्हणून जास्त असं रगडायचं नाही. आता आपण गोळे बनवूया छोटे छोटे. मोठे पाहिजे मोठे बनवायचे, छोटे पाहिजे छोटे. एवढेच बनवले छोटे. हे बघा, आपले सर्व गोळे बनवून तयार झालेले आहेत. आता आपण आपलं पाक बघूया की कसं झालंय ते. मग ते असं हे असं उलट घ्यायचं, ते असं बोटाने घ्यायचं आणि असं बघायचं तार निघे. अशी तार झाली बघा. आता आपलं पाक तयार झाले. आता ते उतरून ठेवूया बाजूला. आता आपण गुलाबजामुन तळून घेऊया. जरा कढई तापू दे. ते पाणी आहे म्हणून ते जरा तापू दे चांगले. आता आपलं तेल ओतूया तळण्यासाठी. जर तेल चांगलं, तर आपलं तेल तापलंय, तर आपण हे गुलाबजामुन तळून घेऊया. असं थोडं हलक्या हाताने वर खाली. आपले गुलाबजाम तळून तयार झाले, ते आता काढूया. असे सगळे फ्राय करून घेऊया. गुलाबजामुन आपले तळून झालेले आहेत, ते आता या पाकामध्ये तासभर मुरण्यासाठी ठेवूया. गुलाबजामुन तयार झाले. तुम्ही पण बनवा. कमेंटमध्ये सांगा कसे झाले ते. धन्यवाद.